शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आम्ही आंब्याच्या बागेत आलो आहे आणि ही जी आंब्याची बाग आहे ती दातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आहे. आणि आपण जाणून घेणार आहे यांच्याकडूनच की त्यांनी त्यांच्या ह्या आंबा पिकाचं कसं नियोजन केलं आहे आणि केरळचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं ह्यांना नेमके काय फायदे झालेत. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? मी अमित दिनकर तुपे, राहणार दातेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. अच्छा, हे जे केरळचं तंत्रज्ञान तुम्ही तुमच्या ह्या आंबा पिकासाठी कसं वापरलं आहे? सर, आपण हे केरळ तंत्रज्ञान आपण पहिल्याच वर्षी वापरतोय. त्याच्यासाठी आपण गेल्या वर्षी बॉस वगैरे फवारणी केली होती झाडाची वाढ होण्यासाठी. बरं. आणि या वर्षी आपण मोहर कळी लागण्यासाठी याचं ऑगस्ट पासून आपण फवारणी चालू आहे याची. अच्छा. म्हणजे पाऊस संपल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर. अच्छा, म्हणजे आता त्या फवारणी कशा केल्या, काय काय फवारणी केली तुम्ही? आपण केरळ तंत्रज्ञानाचं बॉप आहे ना, ते 0.34 सोबत आपण माडी सरांनी सांगितल्यासोबत बरोबर देत होतो. हर महिन्याच्या 2-3 आठवड्यात सोडून देतो. अच्छा, किती स्प्रे झाले आतापर्यंत? आतापर्यंत एक 5 स्प्रे झाले त्याचे. 5 स्प्रे झाले मोहर येईपर्यंत. मोहर येईपर्यंत. बरोबर. बरं, आता त्याचा फायदा तुम्हाला काय झाला? मोहर एकसारखा आलाय आणि आता या टाइमला आजूबाजूच्या कोणत्याही शेतकऱ्याकडे म्हणजे मोहर नाहीये. अच्छा, म्हणजे तुमच्या भागात बागा आहेत आंब्याच्या? हो, आहेत भरपूर. एक 7-8 बागा आहेत आपल्या आजूबाजूला. बरोबर. पण त्यांच्या कोणत्याच बागाला साधा डेरा सुद्धा फुटला नाही. पण आपल्या बॉबच्या टेक्नॉलॉजीने भरपूर प्रमाणात मोहर तुम्हाला दिसू शकतो. म्हणजे आज मी पाहतोय आपण सर्वत्र की तुमच्या संपूर्ण बागेला ते शेजारी पण झाड आहेत इथं पण आता सगळा मोहर यायला आहे. म्हणजे संपूर्ण मोहर आता पूर्णपणे म्हणजे असं झाड फुललंय असं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण शेजारी अजून एक झाड बघतो मित्रांनो. हे पण बघा, असा मोहर पूर्णपणे आता इथं फुललेला आहे सगळा. आता पूर्ण मोहर यायच्या तयारीत आहे सगळा हा सगळा. ठीक आहे. बरं तुपे साहेब, आता हा तुमचा आंब्याचा बाग आहे बरोबर. आता हे पहिल्याच वर्षीच बोला तुम्ही? हो, पहिल्या वर्षीच. आपण लावून 3 वर्ष झालेत आणि आपण पहिलेच वर्ष हार्वेस्टिंग घेतोय. बरं, आता तुमच्या बरोबर बागात म्हणता की मोहरच नाही. बरं, का बरं असं का झालं असेल? कसं आहे, आपण हे केरळ टेक्नॉलॉजी आहे ते आपण पूर्ण सेंद्रिय पद्धतीवर आहे. त्याचा एक हानिकारक कुठल्या गोष्टी नाहीये आणि त्याच्यामुळे मधमाशी वगैरे येणं हे जास्त प्रमाण आहे ह्या बागेमध्ये. आणि जास्त माझे असे अंदाज आहे की सेटिंग पण लवकर होणार याचं. अच्छा, सेटिंग पण लवकर होणार. आणि आता आपण बघितले पल्लीट पण आंबे झाड सेटिंग झालेलं आहे ऑलरेडी बऱ्यापैकी आहे ना. आंबे लागायला लागलेत. बरोबर. आता हे खालून कसं दिले बॉस तुम्ही? खालून आपण त्यासोबत गुळ अंडी वगैरे देऊन आपण ड्रिंचिंग केलेलं आहे एकदा. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा आंबे वगैरे सेटिंग झाले आपण परत एकदा ते सेम ड्रिंचिंग करणार. बरोबर. आता हे पाणी तुडून किती दिवस झालेत? पाणी आपण पावसाळा संपल्यापासून एकदाही पाणी दिलेलं नाही. बागेला एकदाही पाणी दिलं. बरोबर. आता ह्याच्याबरोबर म्हणजे मला सांगा की हे जो तुमचा प्लॉट आहे किती एकर आहे आता? हा 1 एकर आहे. 250 झाड आहे. अच्छा, 250 झाड आहे. शिवाय तुम्ही पाण्याचं नियोजन पण चालू केलं ना? पाण्यासाठी आपण एक 4.5 लिटरची टाकी बांधलेली आहे. 4.5 लाख लिटरची टाकी बांधलेली आहे. त्याच्यावरती आपलं सगळं बागा वगैरे आहे. अच्छा. एकूण किती शेती आपली? 7.5 एकर शेती. 7.5 एकर शेती आहे. पण आता हे आंब्याच्या बागेमध्ये तुम्हाला काय अंदाज किती उत्पादन निघू शकतो पहिल्या वर्षी? तरी आमचा एक अंदाज आहे की 5-6 टन निघेल. पण माळी सरांचा अंदाज आहे की जास्तच निघणार आहे. 8 टनाच्या आसपास जातील. पण आम्ही म्हणतो पहिल्या वर्ष आहे जरा कमी मिळेल. तसं काय एवढंही नाही. बरं, आता हे केरळचं तंत्रज्ञान माळी साहेबांच्या मध्ये मिळालं नसतं तर बाकीच्या शेतकऱ्यासारखाच आपण मोहराचे वाट बघायला किंवा डेरे कधी बघतो याची वाट बघायला लागली असते ना. पण सगळ्यांच्या आधी तुमच्या बाग तुमची फुलले. बरोबर ना? बरं, एकूण हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी आहे? भरपूर समाधान आहे. आणि असंच माझ्यासारखंच बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे एवढंच म्हणजे इच्छा आहे, बाकी काय नाही. अच्छा, भरपूर शेतकऱ्यांना वाटतं की हे करू नको त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी आंतरपीक म्हणून हरभरा घातलाय ना, तर याच्यात मला पाणी देता येत नाही जास्त. अच्छा. कशामुळे की बाबा पाणी तोडले ना आपण. बागेत पाणी तोडले. बाकीच्या प्लॉट मध्ये हरभरा पिकाला एवढा फुलकळी लागले की अजून एक 2-3 आठवड्यात हरभरा तुटून जाऊन शक्यता. अच्छा, पण तुम्ही इथं पाणी दिलेलं नाही बिलकुल? पाणी दिलेलं नाही. अच्छा. अजून एकूण आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता? तर बॉप वगैरे तुम्ही वापरला ना तर बॉस वापरला तर मोहर येण्याची 100% चान्सेस आहे. 100% चान्सेस. अच्छा. आणि ह्यासाठी वेगळं काय औषध कोण द्यायची गरज नाही? नाही. याच्यामुळे आपलं मन डायव्हर्शन होत नाही की रासायनिक दुकानात जावं, हे औषधांना ते औषधांना. ह्याचा एक मोठा बेनिफिट आहे. बेनिफिट आहे. अच्छा, तुम्ही तुमच्या आंबा पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरन कंपनीकडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार करतो. धन्यवाद.